एवढी खुश झाले. नक्की खाल्लं तरी काय? तर खरवस. आता बरेच जण म्हणतील, गाईच्या पहिल्या दुधाचा चीक तर वासरासाठीच असतो. हां, अगदी बरोबर आहे ते. पण वासरू इतकं दूध पिऊ शकत नाही ना. त्यामुळे त्यातला जो अतिरिक्त चीक राहिला असतो ना, त्याचा उपयोग करून हा पारंपरिक आणि अतिशय चविष्ट खरवस बनवला जातो. खरवसच्या बाबतीत जर माझी एक आठवण म्हटली ना, तर आम्ही लहानपणी असं गावी गेलेलोच असायचो. तर तेव्हा असं खरवस बनवलेलं बघून आम्ही म्हणायचो, की मला नाही आवडत खरवस, मी तर नाही खाणार." पण आता खरवस दिसला तरीही स्वतःला आवडणं कठीण होऊन जातं. खरंच, काही चवी अशा असतात ना, ज्या लहानपणी कळत नाहीत, पण मोठं झाल्यावरती त्याच आपल्याला एकदम मनापासून आवडायला लागतात. आणि खरवस हा त्यातलाच एक आहे, म्हणजे माझ्या बाबतीत तरी. या खरवसची संपूर्ण रेसिपी, साहित्य आणि प्रमाण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि तुमचीही कोणती आठवण असेल खरवसच्या रिलेटेड अशी,